नमो बुद्धाय. मी गार माता या चॅनलवर आपण भगवान बुद्धांची माहिती पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण बघितले की तथागताने आनंदला सांगितले, कुशीनाराच्या मल्लांना जाऊन सांग की तथागत ह्या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या प्रहारी त्यांचे परिनिर्वाण होईल. पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहारात तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले. जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून रुंदन करू लागले. काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडबडा लोळू लागले व म्हणू लागले, तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले. ह्या सुखी माणसाने फारच लवकर जीवनत्याग केला. जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला. वैशाखी पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहारात तथागतांचे परिनिर्वाण झाले. त्यांचे परिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 मध्ये झाले. पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे, दिवा तपती आदिच्यो रती आभाती चंदिमा संधोखतियो तपती झाई तपती ब्राह्मणो अत्थ सब्बंग अहोरतिं बुद्धो तपती तेजसा. म्हणजेच सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो. निसंदेह तो जगाचा प्रकाश होता.